नमस्कार. मौजे रिसवड तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी उद्या मैदान होते. एक आदत एक बैल असं हे मैदान होते आणि नक्कीच या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्रातील नामांकित बैलसुद्धा येतील. बक्षीस जरी कमी असेल परंतु परवा दिवशी जे 18 तारखेचं जे मैदान होते त्या मैदानाची रंगीत तालीम असेल. कारण की मैदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गॅप आहे, त्याच्यामुळे काही टॉपचे नंदीसुद्धा येऊ शकतात. तर चला बघूया मग मैदानामध्ये उद्याच्या लॉट्स कधी काढणार, नियम काय आहेत, अटी काय आहेत, पल्ला किती आहे मैदानाचा, चला बघूया. मैदान जे आहे ते एक आदत एक बैलचं हे शहापूर या फाटीवरती मैदान होत आहे बरं का. आणि नक्कीच ही एक नामांकित फाटी आहे. या मैदानावरती या फाटीवरती खूप सारे बैल टॉपचे पळालेत आणि नक्कीच सगळ्यांचा लाडका बैल बकासूरसुद्धा इथे पळालेला आहे. आणि नक्कीच सगळ्यांची उत्सुकता लागली असेल की कोणकोणते बैल येणार उद्या. चला मग बघूया. फाटी जी आहे ती टोटल 810 फूट एवढ्या लांब फाटी आहे. कारण की आदतचं मैदान आहे म्हटल्यानंतर तेवढी फाटी ठेवलेलीच आहे. तिचा जो पल्ला जो आहे तो 810 फूट एवढा आहे आणि जी रुंदी जी आहे फाटीची ते 13 फूट एवढे आहे. कारण की बारके बैल आहेत त्याच्यासोबत एक मोठा बैल असतो, त्याच्यामुळे बघूया आता उद्या त्यांनी नियोजन चांगलं आखलेलं आहे. या मैदानामध्ये बक्षिसाचं स्वरूप काय असेल चला जाणून घेऊया. बक्षिसाचं स्वरूप जे आहे ते प्रथम क्रमांक आहे 71,000, 2 नंबरचं बक्षीस आहे 41,000, 3 नंबरचं बक्षीस आहे 31,000, 4 नंबरचं बक्षीस आहे 21,000, 5 नंबरचं बक्षीस आहे 11,000, 6 नंबरचं बक्षीस आहे 7,000 आणि 7 नंबरचं बक्षीस आहे 5,000. नक्कीच. आणि जिथं 7 ही बक्षिसं ठेवलेली आहेत फायनलची आणि क्वार्टर फायनलला सुद्धा बक्षीस मिळेल आणि क्वार्टर फायनल सुद्धा तिथे होणार आहे आणि नक्कीच ढाली मिळतील आणि योग्य तो इनाम दिला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. नक्कीच त्या मैदानामध्ये आता जेवढी महाराष्ट्रातून खूप लांबून बैल येणार, आदतचं मैदान म्हटल्यानंतर खूप लांबून बैल येतात. छत्रपती संभाजीनगरवरून येतात, अहिल्यानगरवरून सुद्धा येतात, नाशिकवरून येतात, पुणे जिल्ह्यातून येतात, कोकणातून सुद्धा येतात. बघूया उद्या कोणकोणत्या ठिकाणून नंदी येत आहेत आणि नक्कीच ते नंदी एवढे मोठे येत आहेत म्हटल्यानंतर तिथं बैलांना तिथं जागा वगैरे सगळे आहे त्या मैदानामध्ये, काही काळजी करू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. पार्किंगसाठी सोयीसुद्धा सोय त्यांनी केलेली आहे वेगळ्या साईडला. नक्कीच बघा खूप छान मैदान भरवलं जाते आणि पहिलंच पर्व आहे या मैदानाचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. गणेश जयंतीनिमित्त ते मैदानाचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. यात्रेनिमित्त मैदान आहे बरं का ते. आणि नक्कीच ती फाटी जी आहे ती कटनाची फाटी आहे, म्हणजे तिथं जरी पाऊस जरी आला काही प्रॉब्लेम नाही बैलांना पळण्यासाठी. अगदी पाऊस कितीही पडू द्या, मुरमाचं रान असल्यामुळे जी फाटी जी आहे माळा रान असल्यामुळे ती पाणी त्या फाटीवरती राहत नाही, लगेच सुकून जाते आणि बैलांना कोणतीही तिथं इजा वगैरे काहीच होणार नाही. बैल पळताना म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही, अडथळाच नाही त्या फाटीवरती पळताना. बघूया आता उद्याच ठरेल काय होतंय मैदानामध्ये. कारण की मैदान जे आहे ते एक आदत एक बैल असं आहे. आणि नक्कीच ज्या फाटीवरती तुम्ही बघितलं त्यांनी सांगितलं मैदानामध्ये ज्यावेळेस मैदान आम्ही तयार करत होतो त्यावेळेस एक आठवडा जो लागला त्यांना तयार करण्यासाठी. त्या मैदानामध्ये असा थोडासा मध्यंतरी असा चढ होता, त्यांनी तो चढ जो आहे तो सपाट केलेला आहे, म्हणजे बैलांना कोणतीच अडचण येणार नाही असं खूप छान मैदान भरवलेलं आहे. जिथं जिथं त्यांना असं वाटतंय चढ आहे बैलांना अडचण येईल तिथं ठिकाणी त्यांनी लेवल केलेली आहे. त्या मैदानामध्ये ट्रॅक्टरने सगळी लेवल केलेली आहे. बघूया आता छान असं मैदान भरते म्हटल्यानंतर त्या मैदानाचे लाईव्ह लॉट किती वाजता काढले जातील. आज संध्याकाळी लाईव्ह लॉट कोणत्या चॅनलवरती दिसतील, काय म्हणतात त्यांना, गणेश तांबे हे जे आपले समालोचक आहेत त्यांच्या चॅनलवरती, त्यांचा चॅनल आहे महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा हा त्यांचा चॅनल आहे. त्या चॅनलवर संध्याकाळी आपल्याला लाईव्ह लॉट्स बघायला मिळतील आणि खूप छान लोकांचा प्रतिसाद मिळतो लाईव्ह लॉट्समध्ये. आणि नक्कीच आपापल्या गाड्या खरंच नोंदवा, कारण की आज संध्याकाळी 8:30 वाजता सांगितले म्हटल्यानंतर 8पर्यंत 8:30पर्यंत तुम्ही एक आदत एक बैल मैदानामध्ये नोंद करा आणि आपली बैल जी आहेत
ते पळू द्या संबंध महाराष्ट्राला त्या बैलांचा पळ जो आहे तो बघितला जाईल सगळ्या महाराष्ट्रात। नक्कीच मैदानामध्ये त्यांनी सांगितलंय की नोंद वगैरे मैदानात काहीच घेतली जाणार नाही, जे काय आहे ते आजच संध्याकाळी होईल, कोणाचा वशिला वगैरे असं त्यांनी सांगितले काही सुद्धा चालणार नाही। नक्कीच साहजिकच आहे, हीच पद्धत पाहिजे। काही ठिकाणी तुम्ही बघितलं ओळख चालते, वशिला चालतो, परंतु तसं काही नाही, कारण की मैदान रितसर झालं पाहिजे, संबंध महाराष्ट्राने नाव काढलं पाहिजे त्या मैदानाची। नक्कीच मैदान जे आहे ते संध्याकाळी लॉट काढण्यासाठी आपले गणेश तांबे सर आणि सुनील मोरे सरकार हे असतील संध्याकाळी लाईव्ह लॉट्स काढताना। खूप छान वाटतं, कारण की गणेश तांबे सर सुद्धा चांगले समालोचक सुद्धा आहेत आणि नक्कीच ते आढावा सुद्धा घेतात मुलाखतीमध्ये सगळ्या लोकांचा, मैदानाची पाहणी सुद्धा चांगली व्यवस्थितरित्या करतात। आणि मोरे सरकार तर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, बुलंद आवाज आहे महाराष्ट्राचा, आणि त्यांचं जे समालोचक जे करतात ते खूप छान वाटतं, कारण की सगळ्या महाराष्ट्राला खूप ते जे सांगतात ते इतिहास सगळ्या महाराष्ट्राला कळतो बैलांचा, जुन्या जाणत्या बैलांचा। नक्कीच फाट्या मैदानामध्ये किती असतील, फाट्या ज्या आहेत त्या 11 फाट्या असतील त्या मैदानामध्ये। आणि नक्कीच बघूया मैदान आता उद्या किती वाजता चालू होईल। मैदान जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे सकाळी बरोबर 9 वाजता मैदान चालू करणार आहेत, आणि नक्कीच मैदान चालू 9 वाजता करणार। त्यांना फायनल जो आहे तो उजेड सकटा घ्यायचा, जेवढ्या लवकर मैदान चालू होईल तेवढ्यात फायनल लवकर होईल। कारण की पावसाचं वातावरण सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही बघितलंय, धुमाकूळ घालतोय, कधीही येतोय, उकडतंय खूप दिवसात आणि संध्याकाळी पाऊस पडतोय। त्याच्यामुळे लवकरात लवकर जेवढ्या लवकर मैदान चालू होईल तेवढ्या लवकर फायनल आपल्याला बघायला मिळेल। आणि तिथं लोकेशन तुम्हाला जर जायचं असेल तर सातारावरून ज्या गाड्या येणार आहेत त्यांनी मसूरवरून किंवा ते टोल नाक्याजवळूनच तिथूनच जाऊ शकता तुम्ही। नक्कीच आता बघूया काय कमाल होते उद्याच्या मैदानामध्ये। नियम तर सगळ्यांना माहितीच आहे, पुन्हा एकदा सांगतो, जर गटाला जर गाडी समान उतरले तर त्यांना सेमीसाठी चाल दिली जाईल, आणि ज्यावेळेस सेमीला समान उतरेल गाडी त्यावेळेस दोन्ही गाड्यांचं संगनमत केलं जाईल। संगनमत नाही झालं तर चिठ्ठ्या टाकण्यात येतील, आणि त्या चिठ्ठीमध्ये ज्याचं नशीब तो फायनलला पळेल। आणि नक्कीच त्यांनी सांगितलंय त्या मैदानामध्ये जास्तीत जास्त 450 गाड्या एवढ्या नोंद केल्या जातील, ह्याच्यावरती गाड्या नोंद केल्या जाणार नाहीत। नक्की याचा सगळ्या लोकांनी आढावा घ्यावा, कारण की नामांकित मैदान होतंय। नक्कीच नामांकित मैदानामध्ये बघूया आता उद्याच समजेल किती मोठं मैदान होतंय, किती चांगलं रित्या ते मैदान पार पडते। आणि नक्कीच सुनील मोरे सरकार यांना विचारून त्यांनी मैदानाची आखणी केलेली आहे असं सांगितलेलं आहे। नक्कीच खूप छान मैदान होईल, आणि नक्कीच उद्याच्या मैदानासाठी सगळ्या नंदींना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।